तुम्हाला एक प्रॉपर एक बिल दाखवते. या परचेस मध्ये या, ट्रान्झॅक्शन परचेस. हॅलो, हा बोला सर. इथे डेट टाका, पहिली डेट टाकायची सर बिलाची. डेट टाकली, डेट 5 टाका, फक्त 5 टाका आणि एंटर मारा. मार्चच आहे ना? होय. आणि येस म्हणा. जर बॅक डेटेड असेल तर पूर्ण डेट टाकायची, अदरवाइज नुसती डेट टाकली तरी चालते. इथे आता तुमचा सप्लायर सिलेक्ट करा. आहे लिस्ट मध्ये का नवीन आहे? आहे. ओके. असेल तर F2 मारून ऍड करायचं आहे. सॉफ्टवेअर मध्ये काही नवीन क्रिएट करायचं असेल तर F2 की आहे, इथे बॉटमला इथे दिलेत बघा. आणि हा ओके. आता इथे बरोबर सर. समोरच्या जसं दिलं तसं बिल नंबर ऍड करा. एंटर एंटर मारत द्या. आता हे पण कसलं तरी एक चलन मारून ठेवला. ठीक आहे, नंतर बघूया. परचेस होल मध्ये मारायचं, होलसेल मध्ये. ओके. आता एंटर मारा इथे का तुमची प्रोडक्ट लिस्ट होईल बघा. एंटर मारा. हा इथे आता प्रोडक्ट पहिला सर्च करा कोणता आहे तो. एक मिनिट सर. हो हो. इथे प्रोडक्ट पहिला सर्च करा कोणता आहे तो. केलं. ओके. इथे बॅच नंबर खाली थांबा सर. बॅच टाकलात ना? ओके. बॅच टाकली, एमआरपी टाकली, एक्सपायरी नंतर एमआरपी. हा, एक्सपायरी एमआर टाकली, नंतर क्वांटिटी फ्री असेल तर पी रेट म्हणजे परचेस रेट तुमचा. ते समजलं, ते टाकलं. ओके. डिस्काउंट वगैरे आहे का त्या बिलात? नाही, डिस्काउंट. ओके ठीक आहे. एंटर मारा. पुढचा प्रोडक्ट घ्या सर. प्रोडक्ट बघा, तो एक प्रोडक्ट रिटर्न आहे, म्हणजे डायरेक्ट खालचा घेतो. हो, रिटर्न आहे म्हणजे रिटर्न डिस्ट्रीब्युटरला रिटर्न केलाय तो. नाही, रिटर्न केलं तरी बिलात ऍड केलेला आहे ना, तो ऍड करावा लागेल. तो जर बिलात नाही ऍड केला तो नंतर रिटर्न दाखवावा लागेल सेपरेट आपल्याला. हा, नंतर त्याची एंट्री मारायची. पहिला बिलात आहे तसं मारावं लागणार, नाही तर बिल मॅचच होणार नाही तुमचं. ठीक आहे, चालेल. म्हणजे पहिला बिलात मारायचा ऍड करून आणि नंतर रिटर्न दाखवायचा. ओके, मारला मी बिल मध्ये. हा बरोबर. ओके. त्याच्या पुढचा घ्या. अमाऊंट 28. तुम्ही कोणतं बिल ऍड करताय सर? एक सेकंड. हा ओके. भेटलं. ओके. येस. हा, आता याच्यामध्ये बघा तुम्ही बरोबर ऍड करता. आपले अमाऊंट आणि त्यांचा अमाऊंटचा कॉलम मॅच झाला पाहिजे बघा. मॅच होतोय बघा. 232.15, 310.70. इझी लक्षात येणार तुमच्या. ऍड होतोय, आपण ऍड केलेलं बरोबर आहे की नाही ते. हो, सांगतो मी तुम्हाला. आलं लक्षात. तुम्ही कंटिन्यू करा, सांगतो मी तुम्हाला. बरं, इथे हे टाका मात्र कंपल्सरी. हा बोला सर. एक सेकंड सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही सगळे टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट तुमचे झाले 5 प्रोडक्ट आहेत बरोबर. ओके. आता उजवीकडचा कॉलम सगळा मॅच होतोय का बघा. 106, 335.70, 72, 20, 15, 70, 15. ओके बरोबर आहेत ना? आता 1100 किती आले? 1146 यायला पाहिजे ना. आणि ओके. आता त्याच्यामध्ये बघा ऍडजस्ट त्याने 54 केलेत बघा. कॅल्क्युलेटर आहे तुमच्या समोर. हा, ते ही आता अमाऊंट टाका तिथे 1152 मायनस त्याने बघा बिलाच्या खाली बघा ऍड केले 54.54. ते हे करा भाऊ. एक हे ऍड केलेत ना ते. बरोबर आहे सर. तो जीएसटी आहे, जीएसटी. एक मिनिट. किती रुपयाचा डिफरन्स येतो जरा बघा. 1152 मायनस 11 किती येते बघा. 6.97. ओके, 6.97. त्यांचा जीएसटी आलाय टोटल
ओके सर, हे बघा त्यांचा जो जीएसटी आहे ना तो 54 रुपये येतोय, आपल्या येतोय 62 रुपये. ओके ओके ह्याच्यातलं चेंज करायचा. हा ऐका तरी बरोबर ना. 62 मायनस 54 करा, तेवढे ते रुपये येते तो बघा. 62 मायनस 54 11 रुपये येतात. 62 मायनस 54 आणि ते मगाशी तिथे किती येत होत्या? ते 7 रुपये येतात. एक मिनिट, त्यांचा तर जीएसटी हे किती टक्केवाले? सगळे 5% वाले आहेत. 5% वाले आहे सगळे. फक्त सांडूवर जीएसटी सांडूवर सगळं 5%च आहे. एक सेकंद, इथे बघा वरती गेलात ना की इथे खाली प्रत्येकाचं सगळे 5% आहेत ना तुमचे. 5 5 5 ह्याला फक्त 12% लागलाय. काय करावं लागेल, हा जो प्रोडक्ट आहे ना त्याच्यावर एकदा डिलीट बटन दाबा. इथे दिसतो बघा सर टॅक्स HST हा बघा, डिलीट बटन दाबा त्याच्यावर. ओके, तो डिलीट झाला, एंटर मारा. ओके, आता तोच प्रोडक्ट आहे बघा समोर. आता त्याला इथे बघा टॅक्स दिसतोय बघा 12% किंवा 5%. त्या प्रोडक्ट वर या, एरो घेत वरचा एरो मारा, वरचा एरो. F3 बटन दाबा एडिट साठी. F3 हो, एडिट साठी आतमध्ये जाल तुम्ही. एंटर मारा. इथे बघा HSN ऑप्शन आहे, इथपर्यंत या. इथे वरचा एरो मारा, इथे 5% वाला HSN घ्या. हा बरोबर, आणि यस म्हणायचं इथे. एंटर मारा. इथे आता झालं बघा. आता बस, आता कंट्रोल W मारून सेव्ह करा. ओके, एंटर. आता इथे बघा, इथे पण दिसतो तुम्हाला. आता तो प्रोडक्ट ऍड करा, तो बॅच नंबर वगैरे टाका त्याचा जो काय होता तो. ते खाली ऍड करा, वरती नाही सर, खाली ऍड करा. हा बरोबर. तिथे बॅच होता सर, बॅचेस तसं आहे. ओके 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 ओके, येस सर. आता बघा तुमचं बिल झालं 11.45 बरोबर. हा, तर ते हे बघा वरती यायचं, कारण बरेच प्रोडक्ट 12 वाले आता सगळे 5 मध्ये. इथे बघा प्रत्येकाचा आपण काय टॅक्स लावलो ते इथे दिसतो तुम्हाला खाली सर. प्रोडक्ट इथे आता 5%, 2.5 5. जर असेल तर असं डिलीट करायचं सरळ आणि चेंज करून खाली पुन्हा ऍड करायचं तो प्रोडक्ट. ओके, आता टॅब बटन मारून खाली या. आता परफेक्ट मॅच झालं बघा. म्हणजे टॅक्सच डिफरन्स येणार तुमचा कुठेतरी. आणि जेव्हा प्रोडक्ट आपण सिलेक्ट करतो ना सर, हे बघा जेव्हा आपण एंटर मारली ते प्रोडक्ट सिलेक्ट करतो ना, इथे बघा, इथे दिसतो बघा टॅक्स 5 आहे, 12 आहे. ते प्रोडक्ट आहे इथे 12 दिसतोय. इथेच तुम्ही बघायचं तो प्रोडक्टला 5 लागलेला आणि आपल्या हातातल्या बिलामध्ये किती आहे असेल तर इथेच तुम्ही F3 बटन दाबून आधीच चेंज करून टाका, मग चुकणारच नाही तुमचं. म्हणजे पुढे जाऊन मागे यायची गरज नाही. आलं लक्षात ना. म्हणजे एंटर मारायच्या अगोदर तुम्ही टॅक्स बघायचं सेम आहे का. जर चेंज झाला तर आधीच F3 मारून अपडेट करायचा दुसऱ्या HSN आणि नंतरच का भरायचं की तुमचं परफेक्ट बिल मॅच होणार सर. ओके, आता सेव्ह करण्यासाठी एंड किंवा टॅब बटन दाबा आणि एंटर मारत द्या. बस, एंटर मारा अजून एकदा, सेव्ह. ओके, प्रिंट नको, एस्केप करा. बस, हे बिल सेव्ह झालं तुमचं प्रॉपर. ओके ओके, ठीक आहे. हेच समजत नव्हतं मला. अच्छा, बरोबर बरोबर. ओके, आणि सेल बिलाचं वगैरे दाखवू तुम्हाला. हा ओके ओके ओके, सप्लायरला ना. ओके, एस्केप करा. त्याच्यासाठी काय करायचं, ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं. लेफ्ट साईडला बघा सेकंड ऑप्शन, ट्रान्झॅक्शनचा परचेस रिटर्न ऑप्शन आहे बघा. हा, तिथे होलसेलला क्लिक करा, डेबिट नोट. बरोबर. ओके, एंटर मारा. इथे डेट टाकायची ज्या डेटला. इथे सप्लायर घ्या तुमचा, ज्या डेटला तुम्ही रिटर्न दाखवलं ती डेट टाका. येस करा. इथे तुमचा सप्लायर घ्या. पण अद्वैत कुठे, अद्वैत होतो तो. हा, मग चुकलं ना ते. एस्केप करा. सप्लायरचं त्याच नाव घ्यावं लागणार. ओके, इथे आता हा जो 1 नंबर टाका, आलाय तो डेबिट नोट नंबर. 1 टाकू ना. हो, 1 टाका. हो हो, बस एंटर मारा द्या. मारा एंटर मारा द्या. इथे रिझन टाका काहीतरी, कशामुळे काय रिझन तुमच्या माहितीसाठी पाहिजे ते रिझन टाका. कशासाठी रिटर्न करतायत, नॉट रिक्वायर्ड. ओके, बस एंटर मारा द्या सर. एंटर मारा. इथे एंटर मारा की प्रोडक्ट लिस्ट येणार बघा. तर तो प्रोडक्ट सिलेक्ट करा आणि तो बॅच सिलेक्ट करा जो तुम्ही रिटर्न केलाय सप्लायरचा तो.
नाही, प्रोडक्ट कोणता दुसराच घेतला काय? नाही तुझं आहे. नाही, पण त्याची स्टॉक दिसतच नाहीये तुम्हाला. कुठे दिसतोय? गोल्ड प्लस गोल्ड आता जे आता जे 4 5 7 प्रोडक्ट ऍड केले त्यापैकी प्रोडक्ट हे दिसत आहेत ना. हा, इथे आलं बघा. क्वांटिटी टाका. 5+1 रिटर्न. ओके, बस सेव्ह करा एंट्री. सेव्ह करू ना डायरेक्ट. हो हो ओके, म्हणजे त्याचं रिटर्न घेतला. हो हो हो. रिटर्न आणि सेल बिलचं काय बोलत होते तुम्ही? हा, सेलला इकडे उजवीकडे एंटर मारा सरळ. की डायरेक्ट सेल बिल एंटर मारा. एंटर. पेशंटचा मोबाईल नंबर. हो, बरोबर. इथे हा नाव आता तिथे बघा सर. थांबा एक सेकंड. मोबाईलला सेव्ह साठी. नाही थांबा. एस्केप करा सांगतो. पुन्हा या सेलला एक एंट्री सावकाश समजून घ्या. एंटर. इथे मोबाईल नंबर टाका. आता सपोज एक्झिस्टिंग कस्टमर असेल, ही विंडो येते. ही महत्वाची विंडो आहे बघा. इथे एक्झिस्टिंग कस्टमर असेल तर तिथे नाव नंबर वगैरे ऑटोमॅटिक आहे. जर विचारलं तुम्हाला नवीन काही पेशंट डिटेल्स ऍड करायचे, येस म्हणायचं सर इथे. ओके, ही विंडो येणार बघा. एंटर मारत नेम वर या. इथे नाव टाकायचं वन टाइम मध्ये कस्टमरचं, सॉरी पेशंटचं, तुमच्या नाव, ऍड्रेस. ओके, हे नको असेल तर डायरेक्ट पेज डाऊन बटन दाबलं तरी चालतं. शॉर्टकट पेज डाऊन शॉर्टकट बटन दाबा किंवा कंट्रोल W दाबा. कोणते एक की वापरा, तुम्हाला इझी पडेल ते. कंट्रोल W आणि कुठची बोला? पेज डाऊन की. पेज डाऊन की. ओके. हो, बस. हो, हा, एंटर मारा. आता डॉक्टर सरांचं नाव आहे बघा, तिथे या. इथे F1 बटन दाबा. हा, इथे तुमचं जे रेग्युलर किंवा प्रिस्क्रिप्शन करणारे डॉक्टर्स असेल ना, इथे F2 बटन दाबून त्यांचं नाव ऍड करून ठेवू शकता. ओके, इथे कोड टाका. त्याला एक 1 नंबर टाका. एंटर. इथे डॉक्टर सरांचं नाव टाका तुमच्या. ते समजा ते डॉक्टर म्हणा, डॉक्टर XYZ कोण आहेत ते. थांबा, F2. सॉरी, आता त्याला एस्केप करा सर एकदा. F3 बटन दाबा. आधी F1 दाबा. हा, आता खाली एस्केप करा एकदा. थांबा. ते 1 नंबर टाकलात ना, त्याच्यावर या खाली. थांबा सर, इथे हा, याच्यावर आता F3 बटन दाबा. हा, एंटर मारा. इथे आता खाली त्यांचं नाव टाका, डॉक्टर सरांचं. ओके, बस. ऍड्रेस, लोकेशन काय पाहिजे असेल तर टाका. कंट्रोल W मारून सेव्ह करा. बस. ओके, असे आता एक नंबर टाकलेत की डायरेक्ट हिट डॉक्टर ना. असे जर असतील ना, F2 मारून डॉक्टर सरांचे नाव सेव्ह करून ठेवायचे. ओके, बरोबर. एंटर मारत द्या. तर इथे रेग्युलर तुम्ही मेडिसिन तुमची सिलेक्ट करायला विचारणार तुम्हाला. इथे सर्च करायचं मेडिसिनचं नाव. ओके, बस टाका एक क्वांटिटी असेल त्याप्रमाणे. एका खाली एक ऍड करत जायचे. टोटल बिल तुम्हाला दाखवणार. बस टॅप किंवा एंड बटन मारून सेव्ह करायचं बिल. आणि एंटर मारून प्रिंट दिलात की प्रिंट येणार. प्रिंट नको असेल तर एस्केप बटन दाबायचं. ओके, आणि प्रत्येकाची मारलेली बिल आहेत ना, सेलच्या मॉडिफायला, परचेसच्या मॉडिफायला. ओके, आणि एकदा एस्केप करून बाहेर. हे आता विदाऊट सेव्ह बाहेर पडायचं असेल, एस्केप करून येस करा. हे आता रेड वाले येतं ना सर, ते म्हणजे एक्झिट विदाऊट सेव्ह. हा, लक्षात ठेवा. परचेस बिल मारताना तुम्ही चुकून एस्केप दाबलात तर रेड मध्ये आलं की समजा की विदाऊट सेव्ह सॉफ्टवेअर बाहेर पडणार. ओके, त्याच्यानंतर इथे बघा, इथे स्टॉकचं नावाचं ऑप्शन आहेत बघा. इथे तुमचे सगळे स्टॉक, फिल्टर स्टॉकला आलात ना, तर तुम्ही जेवढा स्टॉक भरला तेवढाच फक्त तुम्हाला दिसणार. हे बघा, इथे तुमचे फिल्टर स्टॉक जेवढे तुम्ही आता मेडिसिन ऍड केलात त्यांचा स्टॉक इथे तुम्हाला दिसणार फक्त. ओके, अजून एक तुम्हाला मेन ऑप्शन दाखवायचं राहिला. जो मेडिसिन तुम्ही भरणार ना सर, ते लास्टला बघा, इथे तुम्हाला एक 3 हे आले ऑप्शन. नॉर्कोटिक, शेड्यूल H, H1. त्या कॅटेगरीचा जर कोणता प्रोडक्ट असेल ना, तर तिथे येस करायचा. नॉर्मल असेल, जनरल असेल तर न्यूज ठेवायचं. सपोज हा मेडिसिन बाबा H1 चा असेल तर तुम्हाला इथे येस करावं लागेल. तरच त्याचं तो रिपोर्टिंग शेड्यूल H किंवा H1 चे जे रिपोर्ट जनरेट होणार ना, DI दाखवण्यासाठी,
ते जनरेट होणार. ते फक्त लक्षात ठेवा, कोणते कधी कधी ड्रग्स किंवा याच्यामध्ये सेट नसेल तर ते करून घ्या. ओके सर, बाकी सगळे याच्यामध्ये ऑप्शन आहे का असेल तर विचार. हा रिपोर्ट पण करता हा ते हे बघा, इथूनच यायचं, स्टॉक मध्ये यायचं सर. इथे दिलेलं आहे डिपार्टमेंट रिपोर्ट. हा ओके, आणि इथेच दिलेलं आहे बघा, नार्कोटिक पाहिजे, शेड्यूल H आणि H1. बस इथे यायचं, एंटर मारायचा. इथे तुम्हाला इथे आले की पुन्हा एकदा एंटर मारायचा आणि इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायचे, कोणत्या महिन्याचा रिपोर्ट काढायचा आहे तो. बस एंटर करत व्ह्यू केलात की तुमची डायरेक्ट प्रिंट म्हटलं तर डायरेक्ट प्रिंट येणार. व्ह्यू करायला तर तुम्हाला शो होणार. ओके, आता याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये, त्यामुळे व्ह्यू होणार नाही तुम्हाला. ओके, आणि काय असेल तर विचारत चला. ओके. येस. ओके सर, थँक्यू.